एक मोठी बातमी समोर येते। लोढा यांनी आधी ट्रम्प शब्द हटवावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। लोढा यांच्या केएम बाबतच्या वक्तव्यावर राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे। भारतावर टॅरिफ लादलेले ट्रम्प यांचे लोढा भागीदार आहेत असा टोला देखील खासदार संजय राऊतांनी लगावलाय। घोषणा नहीं की, मैंने सूचना दी है। नागरिक मेडिकल सुविधा केंद्र बनाना चाहिए, उसमें सरकारी योजनाओं का लाभ भी लोगों को मिले, इसके बारे में कक्ष मिलना चाहिए। और तीसरी मैंने ये भी सूचना दी है कि इसका नाम जो हॉस्पिटल का नाम है वो जीएस हॉस्पिटल है, उसमें एडवर्ड जो नाम लिखा हुआ है वो एडवर्ड नाम हटाया जा सकता है। इसके बारे में महानगर पालिका विचार करे। ये है कि ये हमारे भारत का नाम नहीं है, ये अंग्रेजों का नाम है, गुलामी का नाम है, इसलिए इसको हटाने के बारे में मैंने मेरे विचार प्रकट किए हैं। महानगर पालिका निर्णय करेगी। आमची अशी मागणी आहे, हे मिस्टर लोढा जे आहेत हे या जगातले सगळ्यात मोठे बिल्डर आहेत प्रेसिडेंट ट्रम्पप्रमाणे, आणि ते प्रेसिडेंट ट्रम्पचे पार्टनर आहेत, व्यावसायिक पार्टनर आहेत प्रेसिडेंट ट्रम्पचे। ज्या ट्रम्पने आमच्यावर टेरिफ लादला आहे, जो ट्रम्प आम्हाला धमक्या देतोय, त्या ट्रम्पचे पार्टनर हे लोढा आहे। आणि लोढाने त्यांच्या सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे लोढा टॉवर, त्याला ट्रम्प टॉवर असं नाव दिलेलं आहे। लोढाने आधी ट्रम्प टॉवर हे नाव बदलावं, ते मोदी टॉवर करावं, ठाकरे टॉवर करावं, बाळासाहेब ठाकरे, किंवा छत्रपती शिवाजी टॉवर करावं। अशा काही सूचना जर मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या असेल तर त्या योग्य नव्हे, कारण केएम रुग्णालयाचं नाव हे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून केएम रुग्णालय असू द्या, जे रुग्णालय असू द्या, ही मनोभावे अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा सर्वसामान्य फक्त मुंबईकरच नव्हे तर राज्यातील नव्हे देशातील रुग्णांना देत आहे। आणि अशा वेळेस हे नामकरणाचा प्रस्ताव पुढे आणून म्हणजे त्यामध्ये चुकीचा काहीतरी पायंडा पाडू नये ह्या मताचं मी आहे। परंतु शेवटी असे काही निर्णय घेण्याचे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना असतात, त्यामुळे त्यांनी तो निर्णय घ्यावा। परंतु सध्या तरी त्याबाबत कुणाचीही अजून मागणी पुढे आलेली नाही, आमच्या वतीने तरी निश्चित नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।